आज आपण मिरज तालुक्यातील शिंदेवाडी या ठिकाणी आलो आहोत। एक हरहुन्नरी तरुण जर मनात आणलं तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण जर आज आपण बघितलं तर ऋतुराजकडे पाहिलं तर कळतं। आज आपण ऋतुराज बरोबर गप्पा मारणार आहोत। गुरुकृपा गोट फार्म ही त्याची एक फर्म आहे आणि तो सध्या शिक्षण घेत ती फर्म चालवतो। आज आपण त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। आता आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकतो हे आफ्रिकन गोट फार्म यांनी केलेला आहे आणि आजपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने आहे हे आपण त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती घेऊ। नमस्कार। नमस्कार सर। सर्वप्रथम आमच्या या दर्शकांना सांगा की हे जे तुम्ही आफ्रिकन गोट फार्म केलेला आहे ही कन्सेप्ट तुम्हाला कशा पद्धतीने सुचली आणि तुम्ही या व्यवसायात आला? ह्या व्यवसायामध्ये आम्ही पूर्वीपासूनच आहे आणि मेन म्हणजे आफ्रिकन गोटमध्ये येण्याचं कारण की आपल्या साध्या शेळ्यांची तुलना केली तर ह्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट पण आहे, यांचं वजन पण जास्त वाटते आणि कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट पण ह्या शेळ्यांमध्ये मिळू शकते। सध्या ऋतुराज तुमचं वय काय आहे आणि तुम्ही सध्या शिक्षण घेत आहात, मात्र शिक्षण आणि हा व्यवसाय कसा बॅलन्स तुम्ही साधता? सर ह्यांचं आता 12वी झालेलं आहे, माझं 18 कम्प्लीट आहे आणि मी आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन टाकलेलं आहे आणि त्यांचं काम म्हणजे सकाळी 2 तास असते उठल्यानंतर आणि संध्याकाळी कॉलेजमधून आल्यानंतर 2 तास यांना चारा पण आम्ही 2 टाईमच घेतो, एक टाईम ओला आणि एक टाईम वाळामध्ये आणि दिवसभर यांनी शांत बसलेले असतात, त्यांना दिक्कतचा काय होत। ओके ऋतुराज, महाराष्ट्रामध्ये शेळ्यांच्या कोणकोणत्या प्रजाती आढळून येतात आणि त्या प्रजातीमध्ये आणि आफ्रिकन प्रजातीमध्ये काय फरक जाणवतो? आपल्याकडं सानेन आहे, सोजत आहे, बिटल आहे, अशा अनेक प्रकारच्या आपल्याकडे शेळ्या असतात आणि त्यांच्यामध्ये रोगराई पण जास्त येते, त्यांचा मेडिकलचा खर्च पण जास्त येतो, त्या तुलनेनं त्यांचं वजन पण खूप कमी असते आणि वाढसुद्धा नाही जास्त, त्यांच्यामध्ये वजन पण वाढ जास्त असते आणि मेडिसिनचा किंवा बाकीचा इतर जो खर्च असतो तो पण कमी होतो आणि कमी दिवसामध्ये जास्त प्रॉफिट होतो। आफ्रिकन गोट फार्म कन्सेप्ट तुम्हाला सुचला, तुम्ही या अगोदर कुठं पाहून आला होता? सर माझे काका असतात ना, ते थायलंडला जाऊन इतर देशांमध्ये जाऊन त्यांची पुरेपूर माहिती घेऊन इथे येऊन हे आम्ही व्यवसाय सुरू केला। कधीपासून व्यवसाय करता? किती वर्ष झाली आज? सर आज बरोबर 11 वर्ष होत आहेत, 2014 ते 15 वर्ष आम्ही सुरू केला, आता 11 वर्ष होत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला हा व्यवसाय सुरू केला किती शेळ्यांपासून सुरू केला होता? पहिला आम्ही 20 शेळ्या केल्या, त्याच्यानंतर 2 वर्षात आम्ही 150 ते 200 शेळ्यांपर्यंत आम्ही प्रगती केली त्यांची आणि नंतर मग आम्ही तोच क्वांटिटी 200-250 तेवढीच क्वांटिटी मेंटेन ठेवली। मग परत शेळ्या शिफ्टिंग करताना आम्ही परत कमी केले थोडे, मग इथं चालू करून आता आम्हाला 2 वर्ष होत आलेले आहेत। मग आता परत आमची क्वांटिटी 30 ते 35 शेळ्यात आहे। 30 ते 35 मध्ये केले। यामध्ये जर मार्किंग केलं जातं हे कशासाठी केलं जातं? ते मार्किंग त्यांचं रजिस्टर ठेवण्यासाठी केलं जातं, त्यांची महिन्याला वजन केलं जाते किंवा ज्यावेळी त्यांनी ते पण ठेवायला लागते त्यांची आणि लसीकरण जेव्हा होतं ती पण तारीख त्यांनी म्हणजे आपण देऊन ठेवायला लागते, त्याच तिथे टॅगिंग किंवा नंबरिंग केलेलं आहे। ओके ऋतुराज, यांचा दिवसभराचा जो चारा असेल किंवा यांना लागवड असेल कशा पद्धतीने आणि कोणकोणती घातली जाते? सर एक टाईम यांना ओलं चारा दिला जातोय आणि एक टाईम वाळा दिला जातोय। ओल्यामध्ये झाडपाल्यामध्ये शेवरे असते, हादगा असतोय, सुबाबा असतोय आणि गवतामध्ये पेन्सिल ग्रास असते, फोरजी असते, फायजी असते आणि तुती असत्या, हे सगळं मिक्सिंग करूनच आम्ही एक टाईम देतोय आणि एक टाईम वाळ्यामध्ये आमचं तूर बुसकाट असते आणि हरभरा बुसकाट सुद्धा असतो। म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर धनगर समाज मोठ्या प्रमाणात शेळ्या पालन करतो, मात्र त्या शेळ्या चरून असतात, म्हणजे दिवसभर बाहेर फिरून येतात आणि त्या शेळ्या चरून असतात, मात्र ह्या आफ्रिकन गोट ह्या बंदिस्तमध्येच येतात का, ह्या चरून होऊ शकतात? हा दोन्ही प्रकारे मध्ये होऊ शकतात। आता यामध्ये रोगराईचं प्रमाण कसं आहे पावसाळ्यामध्ये? आता पावसाळा सध्या सुरू आहे, यांना आता काय रोगराईचं प्रमाण कसं आहे? लसीकरण कोणकोणतं करून घेतलं आहे आतापर्यंत यांचं AT आणि PPR लसीकरण झालेलं आहे आणि यांचं पावसाळ्यामध्ये जास्त काही रोगराई येत नाही आणि काही खर्च सुद्धा जास्त यांची बेसिक जर बघितली तर उंची कमी असते आणि दिसतानाही स्ट्रॉंगली दिसतात। हे कशासाठी म्हणजे त्या वातावरणाची समतोल राखण्यासाठी आहे का? होय, वातावरणाची समतोल राहण्यासाठी पण आणि त्यांची हाईट कमी असल्यामुळे यांचं वजन वाढ जास्त होते, ते त्यांचं मेन कन्सेप्ट आहे।
ओके, आता जर बघितलं तर या व्यवसायामध्ये तुमची गुंतवणूक किती झालेली आहे आणि प्रॉफिट वार्षिक किती आहे? गुंतवणूक 4 ते 5 लाख रुपये आहे आमची स्टार्टिंगला. आणि त्याच्यानंतर वार्षिक उलाढाल आमची 25 ते 30 लाख रुपये जाते. आणि त्यातला खर्च जाऊन 14 ते 15 लाख रुपये आमचे राहतात. हां, म्हणजे खर्च जाऊन एक 14-15 लाख रुपये मिळू शकतात. आता येणाऱ्या काळात तुम्ही शिक्षण ज्याला पूर्ण वेळ, तर याच व्यवसायामध्ये पूर्ण वेळ येण्याचा काही विचार आहे का? हा व्यवसाय एक साईड बिझनेस म्हणून ठेवणार आहात? हा व्यवसाय मी साईड बिझनेस मी कायम स्वरूपी ठेवणार आहे. आणि दुसऱ्या पण याला जोडधंदा मी सुरू करणार. तर दर्शक हो, हे होते शिंदेवाडीतील प्रगतशील शेतकरी, एक हर हुन्नरी तरुण ऋतुराज गायकवाड. त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला कळतं की कोणताही व्यवसाय करत असताना पूर्ण वेळ आणि मेहनत असेल आणि आवड असेल तर व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकतं, हे ऋतुराजच्या उदाहरणावरून कळतं. वार्षिक 12 ते 13 लाखाची उलाढाल ही या व्यवसायातून ते सध्या करत आहेत. शेतकरी बंधू